आंबेडकरी विचारवंत अण्णाभाऊ साठे यांचा आज स्मृतिदिन आहे। या स्मृतिदिनानिमित्त आपण प्रत्येक वर्षी समाजाला ज्ञान मिळावं, समाजाला सर्व समजावी म्हणून प्रत्येक वर्षी 18 जुलैला आपण एक व्याख्यान ठेवतो आणि या व्याख्यानाला नेहमीप्रमाणे आपल्या समाजाची माणसं फार कमी येतात, कारण ऐकण्याची सवय आमच्या समाजाला कमी आहे, राडा करण्याची सवय आहे, एकत्रित येण्याची सवय आहे, परंतु नाच गाणं करायला एकत्र येतात। परंतु सर्व समाजाची वैचारिक भूमिका आपण केली पाहिजे। याच दिवशी 18 जुलै 2025ला पुण्याचे प्राध्यापक बजरंग कोरडे यांना आपण गेल्या वर्षी बोलवलं होतं आणि बजरंग कोरडेचं व्याख्यान या ठिकाणी आपण ठेवलं होतं। यावर्षी जो वादळी विषय आहे, कारण असताना बहुजन समाजातील ज्या 2 आक्रमक जाती आहेत त्या आक्रमक जातींचा समज गैरसमज झालेला आहे आणि आरक्षण हे मिळालं पाहिजे अशी मात्र समाजाची भावना आहे आणि त्यांना जर आरक्षण दिलं तर आमचं नुकसान होईल अशी भावना बौद्ध बांधवांची आहे। यावर विचारमंथन व्हावा, यावर चर्चा व्हावी आणि दोन्ही समाजानं एकत्र वागावं आणि मान भाराने जिल्हा भाराने वागाने एकत्र राहून बाबासाहेबांची चळवळ गतिमान करावी, या उद्देश या मागचा आहे। धन्यवाद। विजय असो, विजय असो, विजय असो, विजय असो, विजय असो। नितीन भाऊ शांतरा त्यानंतर यानंतर दलित महासंघाचे नेते उमेश भाऊ चव्हाण यांचे देखील या ठिकाणी पुष्पगुच्छ स्वागत होत आहे आणि दिलीप आप्पा तुपे यांचं स्वागत अमर गायकवाडांना विनंती करतो त्यांनी करावं। त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष पल्लवी साठे पाटोळे यांची देखील या ठिकाणी स्वागत होत आहे। आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते रघुनाथ बाबर यांचं देखील या ठिकाणी स्वागत होत आहे आणि माझी विनंती आहे, वर्गीकरणाबद्दल मात्र समाजाचा काय अभ्यास आहे, काय लोक तुमच्या नेत्यांचा अभ्यास आहे, तुम्ही काय नक्की कशासाठी मागताय, तर याच्यासाठीच अण्णाभाऊ साठेंचा स्मृतिदिन यावर्षी आपण सुकुमार कांबळे सरांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सातारा या क्रांतीभूमीमध्ये करत आहोत आणि आजच्या निमित्तानं बौद्ध मातृ ही जी दरी पडलेली आहे ही दूर करण्याचा हा एक प्रयत्न आहे। खरं तर सातारा सर कायम अपवाद आहे सर्व गोष्टींसाठी। या वर्षीच्या समितीमध्ये आम्ही बौद्ध मातृ एकत्र मिळून अण्णाभाऊची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करणार आहोत आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगानं सुरुवातीला आमचे सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष माजी बंधू दादासाहेब कस्तुरे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या गोड आवाजामध्ये अण्णाभाऊ साठेंचं एक गाणं म्हणावं आणि मग आपण प्रत्यक्षात कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत। दादासाहेब कस्तुरे त्या लोकांना जागा केला असतो ती वर्गीकरण पाहिजे किंवा होते, त्यामुळे अण्णा असते तर अण्णाच्या आठवणीमध्ये हे गीत आहे। साहित्याचा धनी नाही जाणले कुणी, साहित्याचा धनी नाही जाणले कुणी, किती साहिल्या तुम्ही यातना, किती साहिल्या तुम्ही यातना, किती आठवावे तुमच्या रुणा, अण्णा भाऊ
तुम्ही जन्म घ्या पुन्हा किती आठवावे तुमच्या ऋणा अण्णा भाऊ तुम्ही जन्म घ्या पुन्हा साहित्याचा धनी नाही जाणले कुणी किती साहिल्या तुम्ही यातना किती साहिल्या तुम्ही यातना किती आठवावे तुमच्या ऋणा अण्णा भाऊ तुम्ही जन्म घ्या पुन्हा किती आठवावे तुमच्या ऋणा अण्णा भाऊ तुम्ही जन्म घ्या पुन्हा शब्दांच्या सागरात ही लाविली नाव ज्ञानाचा तुमच्या नाही लागला होठाव शब्दांच्या सागरात ही लाविली नाव शब्द ज्ञानाचा तुमच्या नाही लागला होठाव भारताचा गुणी असा कंठमणी भारताचा गुणी असा कंठमणी तुमच्या विनसार समाज सुना तुमच्या विनसार समाज सुना किती आठवावे तुमच्या ऋणा अण्णा भाऊ तुम्ही जन्म घ्या पुन्हा किती आठवावे तुमच्या ऋणा अण्णा भाऊ तुम्ही जन्म घ्या पुन्हा फुलविली बाग तुम्ही आमच्या जीवनाची होळी करून तुम्ही तुमच्या संसाराची फुलविली बाग तुम्ही आमच्या जीवनाची होळी करून स्वतः तुमच्या संसाराची असा मोठेपणा आहे का कुणा असा मोठेपणा आहे का कुणा नाही पुजल्या त्या पाऊल खुना नाही पुजल्या त्या पाऊल खुना किती आठवा जन्म घ्या पुन्हा साहित्याचा धनी नाही जाणले कुणी किती साहिल्या तुम्ही यातना अण्णा भाऊ तुम्ही जन्म घ्या पुन्हा किती आठवावे तुमच्या ऋणा अण्णा भाऊ तुम्ही जन्म घ्या पुन्हा आरक्षणामध्ये असणारे समज गैरसमज हे दूर होणे पाहिजेत ही भावना आहे. फुले शाहू आंबेडकरांच्या दैतिमान विचारांना अभिवादन करून आजच्या सभेचे सन्माननीय अध्यक्ष माझे मित्र डीपीआयचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक सुकुमार कांबळे सर या विचारपीठाला आम्ही नाव दिलेलं आहे संत जनाबाई विचारपीठ. तर संत जनाबाई मागाची का महाराजची पण ती आपल्या समाजाची होती आणि तिच्याविषयी सगळ्यांना कृतज्ञता आहे. पण काळाच्या ओघात आपण जनाबाईला विसरलेलो आहे म्हणून या विचारपीठाला आपण नाव दिले संत जनाबाई विचारपीठ. कानाशी पंढरीची वारी जवळ आलेली आहे आणि संत चोखाबहार संत जनाबाई संत तुकाराम ही संतांची परंपरा आपल्याला आहे. त्यामुळे आपल्या परंपरेमध्ये आपल्या संतांचा विचार आपण केला पाहिजे ही भावना आहे. मी जेवढे प्राध्यापक आहेत सगळे त्यांना विनंती करतोय की संत जनाबाईचा इतिहास आम्हाला जास्त माहिती नाही तर जे अभ्यासक आहेत विद्वान त्यांनी आम्हाला सांगावा अशी विनंती आहे. डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया सातारा जिल्ह्याच्या वतीनं हा कार्यक्रम का आयोजन घेतला याच पक्षाचं नाव या पत्रिकेत का दिलं या पत्रिकेत ते नाव दिल्यामुळं गर्दी कमी आहे. कारण मात्र समाजाला असं वाटतं की हा आमचा पक्ष नाही बौद्धांना वाटलेला पक्ष आहे परंतु या पक्षानं वर्गीकरणावर आणि आरक्षणाला चाकाला गाडगं जाऊन लपवायचं नाही आहे. आमची भूमिका क्लिअर आहे म्हणून डेअरिंग करून हे नाव टाकलेलं आहे. कार्यक्रमाला किती माणसं आहेत याला महत्त्व आम्ही कधी देत नाही. 100 जरी लोक असली तर ते 1000 लोकांना भारी करणं आपला हा वैचारिक संघर्ष आहे. अण्णाभाऊच्या नावानं बाबासाहेबांच्या नावानं
जत्रा करायला हजारो लोक येतात, नाच गाणं करतात, एक दिवसात जयंती करतात आणि निघून जातात. परंतु वैचारिक भूमिका, चळवळ काय आहे, विचारधारा समजून घेण्यासाठी हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. मित्रांनो, पॅन्थर चळवळीपासून माझं असं मत आहे व्यक्तिगत की महाराष्ट्रातल्या सर्व बहुजन समाजाने एकत्र राहावं, गुन्ह्या गोविंदानं राजकारण करावं. ही अण्णाभाऊंची राजकारण आहे. अण्णाभाऊच्या कथेमध्ये लिहिलेलं आहे की सगळ्या 18 प्रवर्गातले एकत्र यावं. परंतु जाणीवपूर्वक काय आमच्यातले खापरी महार आणि खापरी मागं जाणीवपूर्वक ह्या दोन जातीमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करतात. याद राखा, महारामांगात भांडण लावायचा कोणी प्रयत्न करू नका, कुणीही सण करणार नाही. महाराष्ट्रात काय होईल ते होऊ द्या. सातारा हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे, तिथं कसल्याही प्रकारचा भेदभाव नाही. कारण आम्ही बोलणारी दपडेवाले माग नाही आहे, तर बाबासाहेबांचा विद्यार्थी विचार सांगणारी माग आहोत. त्यामुळं कुणीही आम्हाला चळवळ शिकवायची गरज नाही. गेले 40 वर्ष आम्ही चळवळीत काम करतोय. मला फील काय झालं की माझा चळवळचा मित्र, माझीच माणसं की ते म्हणतात की अण्णाभाऊंना भारतीय पुरस्कार का द्यावा, काय त्याची पात्र नाही, 25 कादंबरी लिहिल्याबद्दल द्यायचं का. मी त्यांना विनंती केली की बाबा तू एक तरी कादंबरी लिह, एक निबंध लिह आणि मग चर्चा कर. अण्णाभाऊचं जागा योग्य आहेत, बाबासाहेब सगळ्यांचा बाप आहे, त्यांचा योग आहे. त्या दोघांचं भांडण लावून बिनकामाचं भाजपच्या मनोवादी सरकारला आपण पाठबळ दिलं नाही पाहिजे, खतपाणी घातलेलं पाहिजे, आपण सावध राहिलं पाहिजे. ही भूमिका आजच्या कार्यक्रमाची आहे. डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया हा जसा बांबलांचा भाजप पक्ष आहे कास्ट बेस, जसं महाराष्ट्राचा राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी बरोबर निकट आहे, त्याचे कास्ट बेस आहे मराठा. जसं मनसेचा अध्यक्ष हिंदुत्ववाद आहे कास्ट बेस, तसा बौद्ध समाजाचा कास्ट बेस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आहे. तसं मातंग समाजाला एकत्र करून त्यांचा कास्ट बेस निर्माण करण्याचं काम गेले 15 वर्ष 20 वर्ष सुकुमार कांबळे करतात. आणि हा पक्ष अधिकृतपणे निवडणूक आयोगाने नोंदणी आपण दिलेला आहे. म्हणजे अधिकृत हा मातंग समाजाचा पक्ष आहे. आणि मातंग समाजाचा दखलपात्र व्हावा, कारण मातंगाला कोण दखलपात्र म्हणून घेत नाही, म्हणून हा कार्यक्रम घेतलेला आहे. आरक्षणाची भूमिका जी आहे ते बाबासाहेबांचं स्वप्न होतं की शेवटच्या घटकापर्यंत संधीची व समानतेची दर्जा मिळाला पाहिजे. दर्जाची व संधीची समानता ही जी बाबासाहेबांचे प्रेमळ दिलेलं प्रस्ताव लिहिलं आहे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. आपल्या दोघांची जबाबदारी आहे बौद्ध आणि मातंगाची की पारधी समाजाचा पण विकास झाला पाहिजे. काही लोकांनी मला असा प्रश्न विचारला सर की आरक्षण मागच का मागतात. 59 जाती आहेत मित्रांनो, 59 जाती नावाला आहेत. ॲक्च्युली जाती आहेत 8. त्यामध्ये माग, महार, गोड, चांभार, हिंदू, खातेक, मुरुड, भरली आणि होलार या 8 जातीच्या पूर्ण जाती मिळून 59 जाती आहेत. आज बौद्धांच्या पाठोपाठ मातंग समाज संख्येने कमी आहे, तो जागा झाला आहे, तो आरक्षण मागतोय. उद्या पारधी जागा होईल तो पण आरक्षण मागेल, तेव्हा तुम्ही काय करणार. त्याला अधिकार नाही, त्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे बाबासाहेबांनी सगळ्या स्वातंत्र्य दिलेलं आहे. पण या स्वातंत्र्याचा गैरफायदा कोणी घेऊ नये आणि आपल्या समाजामध्ये एकोपण राहावं. जर 1 ऑगस्टला या सरकारनं आरक्षण वेगळं दिलं नाही तर तिच्याकडे असणारी सगळी मागं बाबून जातील. दिलं ते सत्कार अदा करतील. चळवळ गतिमान करण्यासाठी आपण कास्टबेस समाजाच्या माणसांनी एकत्र राहून अण्णाभाऊ, बाबासाहेब, महात्मा फुले शाहू महाराज यांना जातीत न अडकवता समाजाचे ते उत्थान करणारे कार्यकर्ते आहेत त्याचा सन्मान राखूया. या ठिकाणी वेळेचं भाग राखू. कार्यक्रमाचा संयोजक या नात्यानं थोडक्यात प्रास्ताविक उद्घाटन करतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत, जय नमोदी. समाज एक झाला पाहिजे असाही सूर्य. माझं मत आहे की मातंग समाज एक कशाला पाहिजे. लोकशाहीमध्ये मताला महत्त्व. 75 वर्षाच्या ह्या स्वातंत्र्यामध्ये मातंग समाजाच्या अनेक संघटना झाल्या, काय कार्यरत आहेत. पण आपण पॉलिसीमध्ये फेल गेलो. पॉलिसी जी असते ती फेल गेली. बाबासाहेबांचं जर तुम्ही सगळं पुस्तकं वाचली तर बाबासाहेबांच्या आसपास एक 50च लोक आहेत. 50च्या वर लोक नाहीत आहेत. तुम्ही जर पुस्तक वाचली बाबासाहेबांची तर त्याच्यामध्ये गायकवाड, भंडारे वगैरे अशी नावं आहेत. 50 लोकांच्या बरोबर बाबासाहेबांनी घेतली आणि पूर्ण देश ताब्यात घेतला बाबासाहेब.
बाबासाहेबांच्या ज्या पॉलिश आहेत ना त्या पॉलिशा एवढ्या भारी पडल्या की त्यांच्यासोबत काय लोक नसलेले सुद्धा त्याचा फायदा घेतात. हे समजून घ्या. पॉलिशीमध्ये मातंग समाज फेल गेला. लोकशाहीमध्ये मताला महत्त्व आहे, बरोबर आहे. मातंग समाजाचं मत कुठंच मोजलं जात नाही. बघा मी काय म्हणतो, मातंग समाजामुळे कोण पडलो पण म्हणत नाही आणि निवडून पण आलो म्हणत. हे तर मान्य आहे. मातंग समाजामध्ये मातंग समाजाच्या मतामुळे मी निवडून आलो आणि मातंग समाजाच्या मतामुळे मी पडलो असं महाराष्ट्रात कोणी म्हटलेलं नाही का म्हणते. पण बौद्ध समाजामुळे आम्ही पडलो आणि आम्ही निवडून आलो असं म्हटलं जाते. त्याचं कारण असं, त्यांचे पक्ष आहेत, त्यांचे पक्ष आहेत. ज्या समाजाचा पक्ष आहे तो समाज राजकारणावर परिणाम काढत असतो. हे समजून घ्या. भारताचं एक असं वैशिष्ट्य आहे की कास्ट बेसवर पार्टी उभी राहते. कास्ट बेसवर राजकीय पार्टी उभी राहते आणि बरोबर सगळ्यांना घेऊन सत्ता घेते. हे भारताच्या राजकारणाचं सूत्र आहे. 1925ला 25 ब्राह्मणं बसली. किती बसली? 25च बसली. आणि त्यांनी निर्णय काय घेतला? त्या देशाची सत्ता घ्यायची. निर्णय काय त्यांचा? देशाची सत्ता घ्यायची. घेतली का नाही? लोकसंख्येनं कमी असलेला ब्राह्मण समाज 1925ला बसतोय. 25च ब्राह्मण बसतात. काय म्हणतात? देशाची सत्ता घ्यायची. घेतली का नाही? त्यांनी काय पॉलिश वापरली? त्यांनी पक्ष काढला. त्यांनी काय काढला? पक्ष काढला. कुठला पक्ष काढला? काँग्रेस. काँग्रेस हा ब्राह्मणाचा पक्ष आहे. सुरुवातीला 52ची इलेक्शन जर बघितली तर 87% खासदार ब्राह्मणाचे निवडून आले. 52ला पक्ष काढला. वेगवेगळ्या संघटना त्यांनी काढल्या. दत्तपंथी, नाथपंथी, आमचा बाबा, समता बाबा, बजरंग दल, अशा 2,000-2,500 संघटना काढल्या. आज घरापर्यंत आल्याच्या संघटना आल्या का नाही? त्या 2,000-2,500 संघटना काय करतात? 5 वर्ष मंदिरामध्ये घ्यायची आणि शेवटी काय सांगायचं? आता काँग्रेसमधून उड्या म्हणून ब्राह्मण बीजेपीमध्ये आले. बीजेपीचा पक्ष झाला. बीजेपीचा पक्ष झालाय. त्या बीजेपीच्या 2,000-2,500 संघटना आहेत. त्याला नॉन पॉलिटिकल रूट्स म्हणतात. त्याला म्हणतात नॉन पॉलिटिकल रूट्स म्हणतात. तो किल्वा मारणारा बाबा कोण? रामदेव बाबा त्यांचाच आहे. सगळे महाराज त्यांचेच आहेत. दिल्लीला जाणारे सगळी त्यांचीच आहेत. मंदिरं त्यांचीच आहेत. मंदिरामध्ये सगळा पैसा गेलं. RSSमध्ये तो RSS काय केलं, त्यांना पैसा पुरवतो. ही पॉलिसी आहे त्यांची. 3.5% पण पॉलिसी बघा की 2,500 जणांना काढला. त्या संघटनेमध्ये आम्ही पण आहे. ब्राह्मणांच्या बेसवर काँग्रेस जन्माला आलं. बीजेपी हा पक्ष तयार झाला. शिवसेना हा पक्ष तयार झाला. शिवसेना कोणाचे? ब्राह्मणाचा पक्ष आहे. ठाकरेंचा ब्राह्मणाचा पक्ष हेच आहे. त्यांनी सत्ता घेतली. मराठ्याच्या बेसवर राष्ट्रवादी तयार झाला. शरद पवार थोडा नाही काँग्रेसमधून बाहेर पडायला. पानावाचा पक्ष कांशीरामनी काढला. उत्तर प्रदेशमध्ये काम सुरू झालं आणि बीजेपी काँग्रेसवाल्यांनी प्रचार काय केलाय? चमारों की पार्टी आहे, चमारों की पार्टी आहे, चमारों की पार्टी आहे हिनवलं. आणि मग कांशीरामने एक सभा घेतली. बीजेपी मधल्या चमारानो, काँग्रेस मधल्या चमारानो, ते जर माझी पार्टी चमाराची म्हणताय तर या ना, तुमचं घर झालंय. कशाला तिथे चाकरी करायला आहे? सगळे चमार एक झाले. आणि मग दुसरं पान टाकलं पॉलिशाही कांशीरामची. काय सांगितलं? तुझ्या जातीची संख्या किती तेवढ्या तुला जागा, तुझ्या जातीची संख्या किती तेवढ्या तुला जागा. वाटून घेतलं. मायावती 4 वेळेस मुख्यमंत्री झाली का नाही? बेस महत्वाचा आहे. कास्ट बेस.
रासप नावाचा एक पक्ष काढला. कोणी काढला? त्याचा बेस कोण आहे? धनगर आहे. आज धनगर राजकारणात दखलपात्र आहे, लक्षात घ्या. सांगलीमध्ये आता आकाश आहेत, 13 नगरसेवक धनगराचे निवडून आलेत सांगलीत. द्यावंच लागते तिकीट, नाहीतर आम्ही आहे बघा, आडवा आहेच बघा. म्हणतात आज धनगर रासपच्या नावाने दखलपात्र झाला का नाही? मुसलमानांना पक्ष नव्हता, एमआयएम नावाचा पक्ष काढला. एमआयएम कोणाचा पक्ष आहे? सरळच आहे, मुस्लिमांचा पक्ष. आज तो सत्तेत आहे का नाही? प्रेशर टाकलंय त्यांना सभागृहामध्ये सुद्धा. जे पूर्वाश्रमीचे महाराण बौद्ध आहेत त्यांचा पक्ष आहे का नाही? आरपीआय कोणाचा पक्ष आहे? मातंग आघाडी आहेत. आरपीआयची पण पक्ष कोणाचा? आरपीआयचा बेस बौद्ध आहे, म्हणजे महार आहे. वंचितचा बेस सुद्धा महार आहे, हे लक्षात घ्या. हे तर मान्य आहे तुम्हाला? मांगाचा पक्ष कुठला आहे? नाही आता सोडा, काय नाही. मांगाच्या बेसवर पार्टी कुठं आहे? जर ढोबळे आवळे यांनी जर पक्ष काढून जर आमच्या ताब्यात दिला असता तर त्याची फळं चाकली असते आपण. मांगाच्या बेसवर राजकीय पार्टी नसल्यामुळे आज मांग सगळ्या क्षेत्रामध्ये मागे आहे. सगळ्या क्षेत्रात म्हणते मी, शिक्षणात माग आहे, नोकरीत माग आहे, सगळ्यातच माग आहे. 100 सूतगिरण्या जर शासनानं मंजूर केल्या तर सत्ताधारी 80 घेतात आणि 20 विरोधकांना देतात. 20 विरोधकांना देत असतात, कारण का ते लोकशाहीमध्ये विरोधकाला सुद्धा लय महत्व असतं. आम्ही विरोधात पण नाही आणि सत्तेत पण नाही. काय सांगा, तुमचं वर्गीकरणाचं ताकदीनं मानणारा माणूस कोण आहे सभागृहामध्ये? उद्या जर गोरक्याला सांगितलं, गोरक्याना ह्या फडवीनच गप्पाच बसणार, पर्यायच राहत नाही. समाज म्हणून आपलं मत तिथं मानणारा कोण आहे? तुमचं कोण आहे राजकारणात? कोण आहे सांगा ना तुमचं राजकारणात? तुमचा पक्ष आहे का? बहुत समाजामध्ये गेल्यानंतर एखाद्या म्हातारला विचारलं इलेक्शनच्या काळात, मावशी काय म्हणते? आमच्या पक्षाचा अजून निर्णय व्हायचा आहे. काय म्हणते ते? आमच्या पक्षाचा निर्णय व्हायचा आहे, आमच्या नेत्याचा आदेश यायचा आहे. आणि मांगाला विचारलं, काय म्हणते मांग? काय म्हणते मांग? अण्णा मी तुमचाच आहे, अण्णा मी तुमचाच आहे. दुखवतच नाही मांग कुणाला. आणि मांगाचं मत हे सगळ्यांनी ग्राह्यच मानलंय. मांगाचं मत हे सगळ्यांनी ग्राह्यच मानलंय. ती पुढे जातात. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. श्रीनिवास पाटील लोकसभेला निवडून आले आणि मी पाटणच्या कमानीमध्ये उभा राहिलो होतो, उमेश. आणि श्रीनिवास पाटील समाजाला भेट देतात सगळ्या आभार मानायला. आणि मांगुड्यात वळणार एवढ्या ते पाटील म्हटला, साहेब तिकडे जाऊ नका, मांगा आपल्या आहेत, वेळ होती निघा. काय म्हणते तो पाटील? मी ऐकले कानानं, साहेब मांगुड्यात जाऊ नका, मांगा आपल्या आहेत, निघा. आत आला असता ठेसकाळा असता तर जबरा तर भरला असता का नाही? तुमचा पक्ष नसल्यामुळे ही वाताहत झाली आपली. झालं हे मान्य करा पहिल्यांदा. पक्ष आहे का आपला? आता संधी अशी आल्या तुम्हाला, डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया हे एकच पक्ष तयार करायचं. संघटना तर आपल्या 300-400 झाल्यात का नाही? महाराष्ट्रामध्ये लई संघटना झाल्यात. आता अण्णाभाऊ साठे, महामंडळ, आमकं टंबळ तंबळ, ह्या सगळ्या नॉन पॉलिटिकल रोड्स म्हणून एक बैठक आपण घेऊया. आणि 5 वर्ष सगळ्या संघटनांनी एकाच पक्षाचा प्रचार करायचा. कोणाला तरी शिवाजी केल्याशिवाय होत नाही. आपण सगळे शिवाजी झालोय. एक पक्ष, एक नेता, एक दांडा, आणि सगळ्या संघटनांनी त्याचा प्रचार करायचा. 288 मतदारसंघात विधानसभेचे सांगा काय वाढतील तेव्हा. 288 आणि 48 मतदारसंघ आहे. तुम्ही जर निर्णय घेतला एका पक्षाच्या वतीनं आपण सगळ्या जागा लढवायच्या, तरी सुद्धा मांग राजकारणात दखलपात्र होईल. कसा सांगा बघा, कसा सांगा? इंदिरा गांधीच्या काळात 3.5 लाखांना निवडून आला, 2.5 लाखांना निवडून आला, 2 लाखाच्या फरकाने, अशी चर्चा होती, पेपरला येत होत. आता काय फरक आहे? 5-10 हजाराचा फरक आहे. आता कितीचा फरक आहे? 5-10 हजाराचा फरक आहे.
काय डोंगर, काय तो शहाजी पाटील गेल्या वेळेस 750 मताच्या फरकाने निवडून आला होता आणि तो आता पडला. तो आम्हीच पडला हे लक्षात घ्या. मी पुण्याच्या सभेमध्ये सांगितलं होतो तो पुढच्या वेळेस निवडून येत नाही, आमच्या मतावरच पडणार. पडला का नाही? 1000, 500, 5000च्या मताच्या फरकानं माणसं निवडून यायला लागल्यात आणि तेवढं मत मागायचं आहे का नाही? आज महाराष्ट्रामध्ये माझा दावा आहे, पडणारा माणूस आमच्याच मतानं पडतोय, निवडून येणारा सुद्धा आमच्याच मतानं निवडून येतोय, पण त्याची मोजदाद होत नाही. त्याची काय होते? मोजदाद होत नाही. नावच नाही ना. नावच नसल्यामुळे कसं ओळखणार ते मत मागायचे आहेत का नाही? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं 1995ला महाराष्ट्रातल्या सगळ्या जागा लढवल्या. 29 जागा आरपीआयच्या मताच्या फरकानं काँग्रेसच्या पडल्या. काँग्रेस आउट झालं, युती सरकार आलं. पुन्हा सांगतो मी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं महाराष्ट्रातल्या सगळ्या जागा लढवल्या. 29 जागा काँग्रेसच्या आरपीआयच्या मताच्या फरकानं पडल्या. काँग्रेस आउट झालं आणि युती सरकार आलं. लगेच काँग्रेसने मिटिंग घेतली. काय मिटिंग घेतली? आरपीआयला बरोबर घेतल्याशिवाय आपण सत्तेत राहू शकत नाही. परिणाम काय झाला? काँग्रेसने 4 खासदारकी दिल्या नाही, निवडून आणल्या पैसे घालून. 4 दिल्या. त्यात आठवले झाले, गवई झाले, प्रकाश आंबेडकर झाले, कवाळे झाले. तिथं आरपीआय फसलं, पॉलिसीमध्ये आरपीआय तिथं फसलं. आज जो आरपीआय वाला किंवा बहुधांना त्रास आहे ना, तो त्याचा त्रास आहे. काय फसली पॉलिसी त्यांची? ज्या 4 जागा मिळाल्या त्या सगळ्या एकाच जातीला त्यांनी घेतल्या. बाबासाहेबांचं स्वप्न असं होतं, आज ना उद्या म्हणजे जमात राज्यकर्ती बनेल, आणि हा धागा फक्त कांशीरामनी पकडला, आरपीआयनं तो पकडला नाही. 4 खासदार एका जातीला, 1 जागा मुस्लिमाला, 1 मांगाला सोडल्या असती तर बहुजन समाज आरपीआय मध्ये आकर्षित झाला असता आणि आरपीआयनं महाराष्ट्राची सत्ता घेतली असती. ते पॉलिसीमध्ये ते फेल गेले. हे आरपीआयनं प्रयोग केलेत. वंचितनं केला का नाही प्रयोग? गेल्या वेळेस घाम फोडला वंचितनं, फोडला नाही. मराठा सुद्धा पाळलेलं होते, तिकीट द्या आम्हाला, तिकीट द्या आम्हाला. ही पॉलिसी आहे. मागायची काय पॉलिसी आहे? अण्णा मी तुमचाच आहे, त्याच्यापर्यंत मागायची काय पॉलिसी नाही. ही पॉलिसी राबवूया. आणि माझं खात्र आहे, माझ्या पॉलिसी आमच्या अशा आहेत, ह्या महाराष्ट्रामध्ये शेड्यूल कास्ट पैकी महाराष्ट्राची सत्ता जर कोण घेईल पुढच्या काळात, तो मांगच घेईल, ह्याच्यावर माझा विश्वास आहे. ह्याच्यावर माझा विश्वास आहे. कारण का 88, 288 जागा मागायलाच कशाला पाहिजे? एक खासदारकीसाठी एकालाच तिकीट मिळते ना. मराठे 5 लोक मागतात, सगळ्यांना मिळते का तिकीट? रजिस्टर्ड पक्ष जर तुमचा झाला आणि एखाद्या विभागामध्ये मागायची लई मत आहेत म्हटलं, मराठा काय म्हणेल? मला तिकीट दे की, म्हणेल का नाही? मराठा मांग असं कॉम्बिनेशन करून जर मी निवडून येणार म्हटलं, मराठा तिकीट तुमच्या दारात येईल का नाही? येईल का नाही? ही पॉलिसी आहे. मी डोळ्यानं बघितलंय, प्रकाश आंबेडकरच्या दारात रांग लागली होती मराठ्यांची, आम्हाला तिकीट पाहिजे म्हणून. तुमच्या दारात कोण येते? तुमच्या दारात कोण येते? आपण ज्या पक्षामध्ये आता काम करतोय ते पक्ष आपले नाहीत. ढोबळे ज्या पक्षात काम करतात, ढोबळे तर पक्षात नेता आहे का? नाही ना. ते तिथं आम्ही मजुरीला आहे. मालक तुम्हाला सगळं देत नाही ना, कामापुरतच. आणि या सगळ्या पक्षामध्ये सवर्णांचे जे पक्ष आहेत ते पक्ष तुम्हाला वाढू देत नाहीत, समाजाला वाढू देत नाहीत. हे लक्षात घ्या. उदाहरणार्थ हंडोरे समाज कल्याण मंत्री झाले की नाही? काय काम केलं? कुणाचं पण केलं का नाही काम? सामाजिक न्याय भवन घ्या, विद्यार्थी स्कॉलरशिप वाढवणे म्हणा, अनेक लय कामं केली. 7 कोटीचं प्रोजेक्ट समाज कल्याणामध्ये होतं. कधी माहित होतं? हंडोरेने दिले का नाही? दुसऱ्या वेळेस हंडोरे निवडून आले पण मंत्री नाही केलं काँग्रेसनं काय सांगितलं? तुझं बघ, समाजाचं काय लय बघायचं नाही, समाजाचं करत असेल तर तो आपला आमदारच राहा.
ते तुम्हाला वाढू देत नाही ना. हे वाढायचं असेल तर तुमच्या पार्ट्या पाहिजेत ना, तुमचा पक्ष पाहिजे ना. ही पोकळी आहे का नाही? सांगा ना, आहे का नाही ही पोकळी? अरे सगळ्यांनी जर निर्णय घेतला सगळ्या जागा आपण लढवायच्या, मी आज खात्रीने सांगतो दुर्बिणीतून शोधतील, 4 घराचा नांगोडा सुद्धा शोधतील. यांना काय मिळते का बघा. 2 फायदे त्याच्यामध्ये. पक्षामुळे समाज तर दखलपात्र होईलच, पण ज्या पक्षात जर मी काम करत असेल एखाद्या शिवसेनेमध्ये, तिथं सुद्धा त्याचं पद बळकट होतंय. होतंय का नाही बळकट? म्हणायला मोका झालाय, बघ नाही तर चाललाय आमचा पक्ष आहे, बघ चाललोय. भीती तर दाखवायला काय तर साथ मिळेल का नाही? राजकारणामध्ये हत्यार महत्वाचं असतं, लढाईमध्ये हत्यार महत्वाचं असतं. लढाई बिगर हत्याराची होत नाही का? होत्या? मग सगळा एक झालाय, हत्यार कुठं आहे? राजकारणामध्ये पक्षीर हत्यार आपल्या हातात आहे का? भीती दाखवायला आमच्याकडे का आहे का? शिवसेना दिलं नाही काँग्रेसमध्ये जायचं, काँग्रेस नाही दिलं तर बीजेपी मध्ये, त्यांना नाही दिलं तर, आणि कुणीच काही नाही दिले तर वाकळ घेऊन झोपायचं. ह्याच्या पहिले मांगाकड काय गाणं नाही. ह्याला पहिल्यांदा संमती द्या. हे करायचं का? हे केलं तर पुढची पिढी तरणार आहे. आणि जर बाबासाहेबांच्या विचाराचा आपण आहोत तर बाबासाहेबांची 2 स्वप्न आहेत, हे लक्षात घ्या. ह्याच्यात दुर्लक्ष झालंय कांबळे साहेब सगळ्यांचं. जे आता स्वतःला बौद्ध म्हणतात त्यांनी ह्यावर कामच केलेलं नाही. बाबासाहेब काय म्हटले आज नाव हा देश बौद्ध करायचा आहे. काय म्हटले? देश बौद्धमय करायचा आहे. आणि दुसरं वाक्य आहे बाबासाहेबांचं, आज नाव माझी जमात राज्यकर्ती बने. ह्यावर कुणी काम केले का? बौद्धांनी काम केले नाही असा माझा दावा आहे. कामच केलेलं नाही. देश बौद्ध कसा होईल? बाबासाहेबांचं स्वप्न काय होतं? त्या ब्राह्मण धर्माचे चटके सगळ्या जातींना बसलेले आहेत. संभाजीराव हे सिरियल बघता का नाही? किती हाल केले बामणाने, किती हाल केले. शिवाजी महाराज वारले तर संभाजी महाराजांना 1 वर्ष कळवलं नाही बामणाने, बाम नेलेलं. ब्राह्मणे तरांना सगळ्यांनाच ह्या ब्राह्मण धर्माचा त्रास झालाय. पिळे दळले दलित झाले ते. एक दिवस त्यांना कळालं की हे आपले शत्रू आहेत, आणि मग हा धर्म नाकारून कुठला धर्म स्वीकारायचा? तर सगळ्यात सायन्सवर आधारित असलेला गौतम बुद्धाचा धर्म आहे. 85% समाज किमान बौद्ध होतील, आणि जर 85% समाज बौद्ध झाला तर इकडे बाबासाहेबांनी मताचा अधिकार दिलाय, निवडणूक लढवायचा अधिकार दिलाय. ही संकल्पना होती बाबासाहेबांची. 85% समाज जर बौद्ध झाला तर सत्ता कोणाची येईल? विषयच नाही, सत्ता कोणाची येईल? आज ब्राह्मण्यवाद्यांचा विरोध 2 गोष्टीला आहे. बौद्धांना बौद्ध होऊ देत नाही ते, बौद्धांना आहे. आणि बौद्ध पण शाणा होणार झालाय. बौद्धांना पण कळणं झाले बाबासाहेब. ह्या 2 गोष्टीवर कुणीच काम केलं नाही महाराष्ट्रामध्ये. जे काम केलं फक्त कांशीरामने काम केलं, ते सक्सेस पण केलं मित्रांनो. आणि म्हणून मी सांगतो वर्गीकरण हा विषय होणारच आहे. वर्गीकरण हा विषय काय होणार आहे? होणारच आहे. ह्याच्यामध्ये आता काही शंका राहिलेली नाही, कारण का तो 7 न्यायाधीशाच्या खंडपीठाचा निर्णय आहे. आता भारतामध्ये लोकशाहीमध्ये 4 खांब आहेत स्वातंत्र्याचे. एक न्यायालय आहे, 4 पैकी एक न्यायालय आहे. 7 न्यायाधीशाच्या खंडपीठाचा निर्णय बदलायचा असेल तर वर जावं लागेल. एखाद्या जजने निकाल दिला तर तहसीलदार बदलू शकत नाही, तो तहसीलदार बदलू शकत नाही. अशा वेळेस हा जो डाव आहे का कोणाचा, फडवणीचा, आपण समजू डाव टाकलाय, त्या डावामध्ये कोण अडकलं? कांबळे साहेब, कोण अडकलं? समजा फडवणीचा डाव असेल, त्या डावामध्ये कोण अडकलं? महार समाज अडकला. कसा अडकला? महार समाज अडकला. कळालं नाही आमच्या बांधवांना त्या. आणि हे जसं वर्गीकरणाचं भूत आलं तसं यांनी सुरू केलं. काय? धर्माच्या कॉलम मध्ये बौद्धल्या आणि जातीच्या कॉलम मध्ये महारल्या. आता अडचण झाली. ह्या डावामध्ये जाळ्यामध्ये महार अडकला. आज महार एकांगी पडला. एवढं तर म्हणायला पाहिजे होतं. जातीच्या कॉलम मध्ये 9 बौद्धल्या, एवढं तर म्हणायला पाहिजे होतं. डायरेक्ट त्यांनी काय म्हटले?
जातीच्या कॉलममध्ये मारल्या. आज महार समाज दलितांची लिडरशिप करणारा असं एक सगळं समाज होता, ते संपलं ना. आज ते बंदिस्त झाले, जातीत झाले का नाही. त्या वर्गीकरणाचा नुकसान महार समाजाला झालं हे त्यांच्या लक्षात येणं झालंय. 75 वर्ष बौद्ध समाज म्हणत होता मी दलितांची लिडरशिप करतोय. दलिताचा नेता आठवले म्हणून आठवले मंत्री झाले, दलितांची लिडरशिप म्हणून 4 खासदार झाले का नाही. ही दलितांची लिडरशिप आम्ही करतोय म्हणून असा एक समज होता इतर सगळ्या पक्षांचा. तेव्हा दलितांना द्यायचं म्हटलं की त्यांना द्यायचं, दलितांना म्हटलं की त्यांना विचारायचं. दलितांना ती अवस्था आज त्यांची राहिलेली नाही ना. राहिली आता काय सगळ्यांनाच कळालं आता. सगळ्याच पार्ट्यांना कळालं हे दलितांचे नेते नाही, ते एका जातीचेच नेते झाले. नुकसान झालंय बौद्ध समाजाचं. त्या वर्गीकरणामध्ये त्यांना कळालं नाही तो डाव. नुकतं जर म्हटलं असतं ते काय म्हटलं असते, देऊन टाका सगळ्यांना, सगळ्यांची लिडरशिप पुन्हा तिकडे गेली असती, मोर्चे निघाले असते का. गरजच नव्हती ना मोर्चा काढायची. त्यांनी जर म्हटलं असतं सगळ्यांना देऊन टाका तर सगळ्या जाती पुन्हा एकवटल्या असत्या आणि लिडरशिप पुन्हा त्यांच्याकडे गेली असती. त्याला खंड पडलाय. आता एक उदाहरण सांगतो तुम्हाला. उत्तर प्रदेशमध्ये भंगी वर्गीकरणाची मागणी करत होता, आम्हाला स्वतंत्र पाहिजे. कांशीराम काय म्हटले, आमच्या वाट्याचं पण त्यांना द्या म्हटले. काय म्हटले कांशीराम, आमच्या वाट्याचं सुद्धा त्यांना देऊन टाका म्हटल्यानंतर भंगी सुद्धा बसपाला एकत्र आला आणि सत्ता घेतली त्यांनी. हे बारकावे कुणाच्या लक्षात आले नाहीत. हे खरं आहे. बौद्ध समाजाला एकटं पाडण्यासाठी टाकलेले ते जाळे, त्या जाळ्यात बौद्ध समाज अडकला का नाही. आमचं बौद्ध समाज भांडण कधीच नव्हतं, होणार पण नाही. एवढा दंगा झाला, कुठे दंगा आहे का, होणारच नाही. मातंग समाजाची अपेक्षा अशी आहे की शैक्षणिक दृष्ट्या मी मागास आहे, सामाजिक दृष्ट्या मागास आहे, आर्थिक दृष्ट्या मागास आहे. 75 वर्ष आम्हाला म्हणावं तसं काय मिळालं नाही. आमच्या वाट्याला त्या निमित्तानं जर थोडं येत असेल तर द्या, अशी न्याय मागणी आहे ना ती. कुणाचा तर काढून द्या असं म्हटलं का ते. बरं मातंग समाज एक नेता असं म्हणत नाही, मांगालाच फक्त द्या, मांगालाच द्या असं म्हटलेलं नाही कुणी. उपवर्गीकरण करा, काय म्हटलं ते, उपवर्गीकरण करा अशी मागणी आहे. एका जातीला द्या अशी मागणी नाही. काय सांगा, कुणाच्या तर भाषणात असं आहे का, मांगाला 8% द्या. ती गोपलेनं मागितलं होतं, तो पण किस्सा सांगतो. गोपले 2.5 वर्ष बसले मांगाना 8% आरक्षण पाहिजे म्हणून. किती वर्ष बसले, 2.5 वर्ष. आणि शेवटच्या टप्प्यात 6 वर्ष सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री झाले 6 महिन्यासाठी. आणि त्या काळात जयवंतराव आवळे समाज कल्याण कॅबिनेट मंत्री होते. जयवंतराव त्यांना म्हटले, अहो जायचे ते तुम्हाला मांग विचारतात, काय तर करून उठवा की त्याला. हे किस्सा सांगतो, हे मी ओपनली बोलतोय. मग सुशीलकुमार शिंदे काय म्हटले, बोलवा त्यांना. पॅन्डॉल मधून ह्या सगळा ग्रुप गेला. सुशीलकुमार शिंदे काय म्हटले, मांगाना 8%, 59 जातीला 13%, इतर जातीला किती देऊ, पण ठीक आहे 8 ते 9 देऊ, पण काय अभ्यास केलाय का. काय म्हटले सुशीलकुमार शिंदे, काय तसा डाटा तयार केलाय का, अभ्यास केलाय का. ते म्हटले नाही. मग असं करा, अभ्यास करा आणि मग माझ्याकडे या. काय म्हटले ते, अभ्यास करा आणि मग माझ्याकडे या. उपोषण म्हणजे आंदोलन संपलं, हे सगळे पेंडॉल मध्ये आले आणि चर्चा सुरू झाली. अभ्यास आयोग नेमायचा, शासनाने नेमलेला नाही. मिनिट्स काढून बघितलेत मी. सभागृहामध्ये चर्चा होत असताना आयोग नेमला जातो. आयोग नेमायचे काय घटनेत क्रायटेरिया आहे. काय आहे क्रायटेरिया, आयोग नेमायचा क्रायटेरिया काय, मागाच्या बद्दल जर त्या मंत्र्याला इत्थंभूत माहिती नसेल त्या मागणीच्या संदर्भामध्ये तर आयोग सभागृहामध्ये चर्चा होऊन नेमली जाते. आयोगाचा नियम असा आहे, मागाच्या प्रश्नावर जर आयोग नेमायचा असेल तर अध्यक्ष मागाचा घ्यायचा नाही. मागाचा अध्यक्ष घेतल्यावर मागालाच मागणार ना तो.
नियम असा आहे, घटना अशी सांगते, आयोगाचा अध्यक्ष हा तज्ञ नेता पाहिजे, तटस्थ नेता पाहिजे. म्हणून कालेलकर आयोग, कालेलकर ब्राह्मण आहे, ओबीसी साठी नेमला, मंडल आयोग नेमला, मंडल ब्राह्मण आहे, हे ब्राह्मण आहेत. ब्राह्मण म्हणजे तटस्थ तज्ञ नेता, आणि त्यांनी सर्वे केला आणि मग मंडल आयोग पुढे आला. ह्यांनीच पेंडल मध्ये बसले आणि मग अध्यक्ष कोण आयोगाचा? जुना जाणता काँग्रेसमध्ये काम करणारा कोण? भारसकर. तुम्ही अध्यक्ष व्हा, आमका सेक्रेटरी व्हा, आमका असं करून ती कमिटी नेमली, अभ्यास केला. कशासाठी आयोग नेमला? कशासाठी नेमला? 8% मांगाला आरक्षण मिळावं म्हणून आयोग आहे का नाही? त्यातून आणि दुसरा आयोग तयार झाला, माहिती आहे का नाही? 2 आयोग तयार झाले. असं कुठे झालंय का? बर, मी इंग्रजीच्या पेपरला बसलोय, मराठीचा निकाल कसा घेणार? इंग्रजीचा पेपर दिला, मराठीचा निकाल कसा घेणार? आयोग डिक्लेअर झाला, 8%चा पत्ता नाही. समाज कल्याण मध्ये ज्या एससीच्या सवलती होत्या त्यातल्या 63 शिफारसी डिक्लेअर झाल्या. काय डिक्लेअर झाल्या? मसर घ्यायला मांगाला फर्स्ट प्रेफरन्स, घर बांधायला मांगाला फ्रेश, अशा त्या 63 त्या सगळ्या समाज कल्याण मध्ये आहेतच की, का नाही? तिथे फसवलं काँग्रेसनं, फसवलं का नाही? ही फसवी आमच्या लक्षात आली नाही. आणि म्हणून मी एवढं सांगतो, वर्गीकरण तर होणारच आहे. ह्याच्यात काय, नाहीतर कोर्टाचा अवमान म्हणून फडणवीसवर केस होईल, सुप्रीम कोर्टाचा अवमान म्हणून आम्ही याचिका दाखल करू का नाही? कोर्टाचा सुद्धा मुख्यमंत्री आहे का ना? अरे कर्नाटक मध्ये झालं ना वर्गीकरण, कर्नाटक शेजारी दंगा नाही झाला का? नाही झाला? झाला का हो कांबळे साहेब? कर्नाटक मध्ये दंगा नाही, तामिळनाडू मध्ये दंगा नाही, कुठंच दंगा नाही झाला, सगळीकडे चालू आहे. महाराष्ट्रातच का दंगा? कशासाठी दंगा? अरे माझ्या बांधवांनो, बौद्ध बांधवांनो, मातंग समाजाच्या अस्मिता लहुजी वस्ताद साळवे अण्णाभाऊ आहे, त्याचा आदर करा तर समाज जोडला जाणार आहे. चमाराचा एक अस्मिता आहे का नाही? त्याचा फोटो लावूया, तो समाज येईल. कोलार समाजाची पण अस्मिता आहे, विदाय वाळे, घेऊया त्याचा फोटो तर घेऊया की. समाज कसे जुळणार तुमच्या सोबत? कसे येणार समाज? जर त्या प्रतीकावर सुद्धा जर तुम्ही ताशेर उडू लागला, प्रतीक सुद्धा त्यांची नाकारू लागला, त्या अस्मिता जर नाकारू लागला, तर ही ह्या देशाची सत्ता आपण कशी घेणार? एक जात 100% एक झाली तर या देशात काही फरक पडत नाही, हे लक्षात घ्या. एक जात 100% एक झाली तर ब्राह्मणाचाच फायदा होणार, दुसरा कोणाचा होणार? ह्या सगळ्या जाती एक झाल्या तर ब्राह्मण उद्ध्वस्त होणार आहे, हिंदुत्वात उद्ध्वस्त होणार आहे. जर आपण एकच जातीचा आग्रह धरू लागलो तर हे भूत कसं जाणार, कसं हटवायचं सांगा ना. मला मातंग समाजाचा अभिमान ह्यासाठी वाटतो, मातंग समाज सगळ्यांच्या सोबत दुस्ती करू शकतोय, करतो की नाही? सगळ्यांच्या सोबत दुस्ती करू शकतोय, सगळ्यांच्या मध्ये विलीन होऊ शकतोय, सगळ्यांना बरोबर घेऊ शकतोय. हा जो गुण आहे मातंग समाजाचा, ह्या जन्मजातच गुण आहे. त्याचाच फायदा राजकारणात उठवा ना तुम्ही, उठवा ना. भाऊ समाज आपला शत्रू नाही, तो आपला थोरला भाऊ, आम्ही मानलायच ना, डिक्लेअरच केलंय की. पण तो थोरला भाऊ एवढा स्वार्थीने गेला, मला स्वप्न सुद्धा नव्हतं ना. कंसात महार लिहून बौद्ध कसा होणार देश? कंसात महार लिहून या देशाची सत्ता तुम्ही कशी घेणार? माझी सवाल आहे त्यांना, कशी सत्ता घेणार तुम्ही? अण्णाभाऊ साठी आमचे नाहीत, अण्णाभाऊ साठी काय कुठला पुरस्कार? तो भारतरत्न मिळाला, ते लायक नाहीत. अरे ते प्रतीक आहेत ना, अस्मिता झाल्या ना अण्णाभाऊ मांगांची, म्हणा ना मिळू दे, तेव्हा मांग एकत्र येईल ना. हे सुद्धा तुम्हाला कळणं झालंय. अण्णाभाऊना आम्ही जो भारतरत्न मागतोय ते अण्णाभाऊ मांगाचे म्हणून मागत नाही, तसं नाही. भारतरत्न देण्यासाठी 5 क्रायटेरिया केंद्रानं तयार केलेत. काय ते? विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये ज्यानं काम करून या देशाचं नाव जगात उज्ज्वल केलं, विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये ज्यानं काम करून या देशाचं नाव जगात उज्ज्वल केलं,
त्याला भारतरत्न द्या. हा पहिला क्रायटेरिया आहे. त्याच्यामध्ये कोण बसलं? APJ अब्दुल कलाम बसले. विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये एवढं काम केलं, विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये APJ अब्दुल कलामचं नाव घ्या म्हणून त्यांना भारतरत्न मिळाला. समाज कार्यामध्ये, राजकारणामध्ये काम करून या देशाचं नाव जगात उज्ज्वल केलं म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना 1990 भारतरत्न मिळाला. ही व्यवस्था एवढी जातीवादी आहे. 50 ते 90 पर्यंत बाबासाहेबांना पहिला भारतरत्न कुणाला मिळायला पाहिजे होता? बाबासाहेबांना, पण संघर्ष केल्यानंतर मिळाला. समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये ज्यानं काम करून ज्या देशाचं नाव जगात उज्ज्वल केलं, त्या क्षेत्रामध्ये, कुठल्या खेळाच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी काम करून देशाचं नाव जगात उज्ज्वल केलं त्याला भारतरत्न. त्याच्यामध्ये कोण बसलं? तेंडुलकर बसले, सचिन तेंडुलकर बसले का नाही? गाण्याच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी काम करून ह्या देशाचं नाव जगात उज्ज्वल केलं त्याला भारतरत्न. लता बसली त्याच्यामध्ये. आणि 5वा क्रायटेरिया आहे साहित्याच्या क्षेत्रामध्ये काम करून देशाचं नाव जगात उज्ज्वल केलं. बघा मी काय म्हणतोय, साहित्याच्या क्षेत्रामध्ये ज्यानं काम करून देशाचं नाव जगात उज्ज्वल केलं त्याला भारतरत्न. त्याच्यामध्ये 12 साहित्यिकांना भारतरत्न मिळाल्यात. अण्णाभाऊनी केलं नाही भारत. सत्यशोधक अण्णाभाऊ साठेने आपल्या साहित्याच्या माध्यमातून या देशाचं नाव जगात उज्ज्वल केलंय का नाही? आज जग अण्णाभाऊंचं साहित्य वाचतंय. रशियामध्ये अण्णाभाऊंचे पुतळे आहेत का नाहीत? ज्या माणसाने देशाचं नाव जगात उज्ज्वल केलं साहित्याच्या माध्यमातून त्याला भारतरत्न द्या, असा क्रायटेरिया आहे. त्याच्यामध्ये सत्यशोधक अण्णाभाऊ साठे बसतात. आम्ही मांग म्हणून मागत नाही. मांग म्हणून अण्णाभाऊंना तुम्ही दिवस आहे, मांग म्हणून त्यांची तुम्ही अवहेलना करताय. किती योग्य आहे ते? कशासाठी चाललंय? कुणासाठी चाललंय? बाबासाहेबांच्या स्वप्नाचं काय करायचं? बाबासाहेब कुणाला कळालंच नाही. कांबळे साहेब, बाबासाहेबांना घटना लिहिण्याचं काम आलं त्यावेळेस बाबासाहेबांनी कुणाचा द्वेष केला नाही. केला का नाही? बाबासाहेबांना किती त्रास दिला, पाण्याला शिव दिला नाही, मंदिरामध्ये जाऊ दिला नाही म्हणून राग व्यक्त केला नाही बाबासाहेबांनी. देताना सगळ्यांना वाटून दिलं का नाही? कुणाला नाही दिलं बाबासाहेबांनी सांगा ना. काय कमेंट्स मी वाचतोय, दिलंय तर गपगुमान खावाची. दिलं तर बाबासाहेबांनी माझ्या दिलंय गपगुमान खावा. अरे बाबा, देश खायलाय बाबासाहेबांचं. नुसतं मांग खात नाही, देश खात नाही. बाबासाहेबांनी ओपन वाल्यांना किती त्रास दिला पण कधी तिरस्कार नाही केला त्यांचा. का केला का? हे आरक्षण फक्त बाबासाहेबांच्या मुळेच मिळालंय हे मांग आम्ही मान्य करतोय ना. 100% बाबासाहेबांच्या मुळेच मिळालं. पण बाबासाहेबांनी एका जातीचा विचार केला नाही. बाबासाहेबांनी या देशाच्या 85% लोकांचा विचार केला. बाबासाहेबांनी आदिवासींचा काय संबंध होता बाबासाहेबांचा? काय होता सांगा ना. कुठे लढायला होता बाबासाहेबांच्या सोबत आदिवासी? पण जंगलात उघडी नागरिक फिरतायत, ते सुद्धा भारतीय आहेत, आपले बांधव आहेत म्हणून बाबासाहेबांनी शेड्यूल ट्राईब म्हटलं त्याला, त्या ग्रुपला. आणि 7.5% आरक्षण न मागता दिलेलं आहे. आदिवासींनी कधीही मागणी केलेली नाही, त्यांना कळतच नव्हतं त्यावेळेस. पण माझा समाज, माझे बांधव जंगलात उन्हात तानात उघड नागडी फिरतायत, ते सुद्धा माणसात आली पाहिजेत म्हणून बाबासाहेबांनी 7.5% दिले. ह्या देशामध्ये जे अनटचेबल कास्ट होत्या सगळा मांग बाबासाहेबांच्या सोबत नव्हता. काय अंश होता? कोलार कुठं होता? रामोशी कुठं होता? पारधी कुठं होता? नव्हता ना. पण बाबासाहेबांनी त्याला नाकारलं का? ज्या अनटचेबल कास्ट आहेत भारतातल्या, ज्या अस्पृश्य जाती आहेत, त्यांचा एक समूह तयार केला. त्याला शेड्यूल कास्ट म्हटलं. त्यांना 13% आरक्षण दिलं. काही ठिकाणी 15% मिळालं, केंद्रात 13% मिळालं. एका जातीचा विचार केला बाबासाहेबांनी. त्यातून आणि राहिले कोण? साळी माळी तेली तांबडी कुष्टी न्हावी धनगर सुतार लवार कुंभार गावातले 12 बलुतेदार ओबीसी, ते सुद्धा सामाजिक शैक्षणिक आर्थिक दृष्ट्या मागास आहेत. त्यांना सुद्धा घटनेच्या माध्यमातून आरक्षण द्या असा आग्रह बाबासाहेबांनी धरला.
ओबीसी बाबासाहेबांच्या सोबत नव्हता लढायला का होता? नव्हता ना. कुठं सुतार बाबासाहेबांच्या सोबत होता? कुठं लवार बाबासाहेबांच्या सोबत होता? नव्हतेच ना हे. पण ते सुद्धा सामाजिक शैक्षणिक आर्थिक दृष्ट्या मागास आहेत. कारण का साळ्यानं साळकी करायची बैत्यावर जगायचं, माळ्यानं माळकी करायची बैत्यावर जगायचं. असंच होतं ना. ते गावातले जे 12 बलुते जरा टचेबल ते सुद्धा सामाजिक शैक्षणिक आर्थिक मागास आहेत. त्यांना सुद्धा घटनेच्या माध्यमातून आरक्षण द्या असा आग्रह बाबासाहेबांनी धरला. असा आग्रह धरला. पटेल म्हटलंय मिस्टर आंबेडकर बीसी केलं, बीसीचं काढून घेतला तर ओबीसी काय लावलंय. तेव्हा बाबासाहेब जर शांत बसले असते तर आज ओबीसीना आरक्षण मिळालं असतं का? बाबासाहेब म्हणले मिस्टर पटेल तू बॅरिस्टर आहे, मी बॅरिस्टर आहे. तू घटना समितीचे सदस्य, मी सदस्य आहे. तुला ओबीसीची परिस्थिती माहिती, मला माहिती आहे, देऊ नको. पण मी सांगतोय तशी त्यांची परिस्थिती आहे की नाही शोधण्यासाठी घटनेत तरतूद कर. जर तरतूदच तुम्ही नाही केली तर पुन्हा त्यांना कधीच मिळणार नाही. कायम ते अन्न करतील. आणि मग हा आग्रह मान्य झाला. आणि या देशातले ओबीसी सामाजिक शैक्षणिक आर्थिक दृष्ट्या मागास आहेत शोधण्यासाठी घटनेत 340 कलम आलं का नाही? कुठं बाबासाहेबांच्या बाजूने सगळ्या महिला होत्या देशातल्या? कधी बाबासाहेबांच्या बद्दल बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये सगळ्या देशातल्या महिला होत्या का? पण या व्यवस्थेनं सगळ्याच सवलतीपासून महिलांना अलग ठेवलं होतं. अस्पृश्य समजलं होतं महिलांना. तिनं चूल मुलं सांभाळायचं, तिने फिरायचं नाही, पदर डोक्यावर घ्यायचा, 4 माणसात बसायचं नाही, शाळेत जायचं नाही. म्हणून महिला अस्पृश्य राहिल्या. त्यात ब्राह्मणाच्या सुद्धा महिला आहेत ना. कुठल्या महिलांनी मोर्चा काढला की आमच्यासाठी काय तर द्या, पण त्या महिलांना सुद्धा मिळालं पाहिजे म्हणून बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल आणलंच ना. एवढंच नव्हे, महिलांनी मोर्चा काढला बाबासाहेबांच्या विरोधात, तो धर्म बुडवाय, तरी सुद्धा बाबासाहेब म्हटलं महिलांनी मिळालं पाहिजे. ते हिंदू कोड बिल आणलंच ना महिलांच्यासाठी. कुठं बाबासाहेबांनी एका जातीचा विचार केला का? कुठं केला? कारण का बाबासाहेबांनी गुरु मानले होते फुलेंना, बाबासाहेबांनी गुरु मानलं होतं कबीराला, बाबासाहेबांनी गुरु मानलं होतं भगवान गौतम बुद्धाला. आणि बुद्ध काय म्हटले? बहुजन हिताय बहुजन सुखाय. बुद्ध काय म्हटले? बहुजन हिताय बहुजन सुखाय. बहुजन एक झाला तर सुख मिळणार आहे आपणाला. बहुजन जर एक झाला तरच आपणाला सुख मिळणार ना. एका जातीचा विचार पण आपणाला सुख नाही, दुःखच आहे. एवढं सुद्धा आम्हाला कळणं झालंय. बाबासाहेब समजून कोण घेणं झालंय? माझ्या जातीत बाबासाहेब जन्माला आला म्हणून मी बुद्ध आहे, माझ्या जातीत बाबासाहेब जन्माला आले म्हणून मी बाबासाहेबांचा. हे कुठलं गणित आहे? 40 वर्ष सुकुमार कांबळे बाबासाहेबांना सांगितलं नाही. 40 वर्ष तुमच्या आदर्श म्हणून तुमच्याकडे बघून मी बौद्ध धर्म स्वीकारला ना. बौद्ध समाज एक आदर्श समाज म्हणून मी बौद्ध धर्म स्वीकारला. तो सुकुमार कांबळे पण मांग ठरवला. ते मांग म्हणून बघताय तुम्ही. लग्न करताना सुद्धा आमच्या पुरीना पुरी दिनात कोण, आणि मांग पण म्हणतात हे मार झाला, ह्याला कशाला पुरगी द्यायचं. ही मेघ आहे ना मारलेली मेघ ही काढा. बुद्ध म्हणजे मार नव्हे, बुद्ध म्हणजे माणूस होणं. आपण माणूस नव्हतो. बुद्ध होणं म्हणजे काय? माणूस होणं आहे का नाही? आपण माणूस नव्हतो. तुम्हाला माणसात आणण्यासाठी गौतम बुद्धाचा दम दिला. तरी सुद्धा आपण जातीत बंदिस्त, तरी सुद्धा कॉलम मध्ये मारल्या. मला वेदना होतात कांबळे साहेब. महार समाज बौद्ध म्हणून व्यापक व्हायला पाहिजे होता. सगळ्यांचा विचार करायला पाहिजे होता. सगळ्यांना द्या म्हणून डिक्लेअर करायला पाहिजे होतं. जर सगळ्यांना वाटून द्या म्हटलं असतं तर कशाला मांगाचे मोर्चे निघाले असते? लीडर पुन्हा तेच झाले असते. त्यांच्याकडेच आम्ही गेलो असतो. पहिल्यापासून आम्ही त्यांच्या चळवळीमध्ये आहोत. ती संधी त्यांनी घालवली की काय अशी मला शंका येते. त्यांनी आत्मपरीक्षण करावं. आत्मपरीक्षण केलं पाहिजे ना. उद्याच्या काळामध्ये काय होईल? उद्या इलेक्शन लागलीच तर मी आज सांगतो, बौद्ध समाज सत्ता घेऊ शकत नाही. एखादं मंत्रीपद, एखादं आमदार, तो एखादं खासदार, ह्याच्यावर काय मिळणार आहे? काय मिळणार आहे सांगा ना कांबळे साहेब? कायच मिळणार नाही. कायच मिळू शकत नाही. ते जर सगळ्यांना द्या म्हटलं असतं तर किमान 13% समाज सगळा एकवटला असता. आणि या व्यवस्थेला सुद्धा राजकीय लोकांना आव्हान दिलं असतं
आज लाखोनं मोर्चे निघाले तर ते तुम्हाला मोजत नाहीत, कारण काय का जातीचा मोर्चा आहे. आणि एक जात आमचं काहीच वाकडं करू शकत नाही, ब्राह्मणांची गुरमी आहे. ब्राह्मण कुठल्या गुरमीत आहे? हे काय करतात? जातीत अडकल्यात. ते जर सगळ्या जाती जर एक झाल्या तर घाबरतील का नाही ते? आणि म्हणून मांग पॉलिसीमध्ये फेल गेलाय. करायची जी लढायची असेल तर हत्यार पाहिजे ना साहेब, पाहिजे का नाही? आमच्याकडे हत्यारच नाही. मांगाची एकानं व्याख्या केल्या, शस्त्र नसताना कोण कायम तंग तो मातंग. पुस्तक लिहिलं एकानं, शस्त्र नसताना कायम तंग तो मातंग. तिथंच गोंधळ झालाय आपला. शिक्षणामध्ये मला सांगा, शिकलेली पोर आहेत. 75 वर्षामध्ये लोकशाहीमध्ये सगळ्यांना वाटून द्यायचं असतं, हो का नाही? मग वाटून देताना ताटात पाहिजे का नाही? ताट लागतंय. ताटच नाही आपल्याकडं. वाढपी वाढताना तोंड बघून वाढत नाही, ताट बघून वाढतो. आणि आम्ही बसलोय ताटच नाही पुढं. धनगरांचं ताट रासप म्हणून आहे, आरपीआयचं ताट वंचित आहे, आरपीआय आहे, महाराष्ट्राचं, मराठ्याचं ताट राष्ट्रवादीचं आहे, बामणाचं काँग्रेस आहे, बीजेपी आहे, शिवसेना आहे, चमाराचं बसप आहे, मुसलमानांचं MIM आहे. ताट आहेत ना म्हणून पडाले त्यांच्या हात. मांग बसलाय, रुसलाय, मला कोण वाढ. कुठं ताट नाही, कुठं वाढायचं याला? रुसलाय काय? मला कोण दिना झालं? ताट नाही ना आपलं. ताट नसल्यामुळे आमच्या ताटात काही येईना आणि आम्ही म्हणतोय आम्हाला काहीच मिळालं नाही, दुसऱ्यानेच खाल्लं. तुला खायला ताट पाहिजे ना. आणि ते ताट विचारपूर्वक आम्ही DPI नावाचं तयार केलंय, विचारपूर्वक केलं. आम्हाला लय मांग नको. प्रत्येक मतदारसंघात एक उमेदवार आम्हाला मिळाला की बस बस. 1000 का होईना आम्ही उमेदवार पाडणार. आणि एकदा मत गडी पडलं की मग उमेश पटाय बघा, त्याला शोधा, अरे तिकडे जाऊ नका, काय लागलं तर मग असं म्हणतील का नाही? आता आमच्याकडे कोणी येत नाही आणि आम्ही पण म्हणते अण्णा मी तुमचाच आहे, ह्याच्यामुळे मागायचं काय जाणलं नाही. तेव्हा वर्गीकरणावर वादविवाद करायची काय गरज नाही. शस्त्र तयार करूया. शस्त्र म्हणजे काय? पक्षी ताट पाहिजे, शस्त्र आहे ते. शिक्षण संस्था पाहिजेत उमेश, शिक्षण संस्था पाहिजेत. शासन वैयक्तिक देत नाही साहेब, देते का? शासन वैयक्तिक कुणाला देत नाही. तुझी संस्था आहे का? मग घेऊन जा. शिक्षण संस्था पाहिजेत. आपल्या शिक्षण संस्था नाहीत, आपला पक्ष नाही, आपल्या व्यापक संघटना नाहीत, ज्या संघटना आहेत त्या रजिस्टर नाहीत. अरे नुसतं हे झेडपीत काम केले बरोबर नाही? मंडळ रजिस्टर असेल तर झेडपी 25,000 देते का नाही? तुमचं मंडळ रजिस्टर असेल ना तर ग्रंथालयाला 25,000 पुस्तक घ्यायला म्हणून देते. आमचं मंडळ पण रजिस्टर नाही. मंडळ असलं तर 25,000 वर्षाला झेडपी देते. 80% मांगाना महाराष्ट्रातल्या 80% समाज मंदिर नाहीत. लय वाईट आहे. बौद्ध समाजाने मिळते का? नाही दिलं तर तुला बघून घेतो म्हणते. आणि अण्णा तुमचाच आहे. 80% मांगाना समाज मंदिर. मी हे कुणाला हे नव्हतं असं नाही आहे का? सांगलीत आले ती पोरं, सांगलीत समाज मंदिर आहे मांगाना. एक चर्च वापरतात ते मांगाचं म्हणून समाज मंदिर नाही. वसंतदादा मुख्यमंत्री सांगलीचा, तो म्हणायचा गुमान भंग्याला समाज मंदिर द्या पण मांगाला देऊ नका. का? मला म्हाताऱ्या मला सांगितलं होतं का? मांग जर एका ठिकाणी बसला तर आपली वाट लागेल. तिला म्हणायचं मांग जर चर्चला एका ठिकाणी बसला त्याला बसायला एक जागा देऊ नका, भटकत राहू द्या ती. आणि खरं मित्र, तो समाज जर एक बसला तर बाकीच्यांची राखच आहे, पण बसत नाही. आणि याला फुगवला दिसला मांग पिटला पान, दुसऱ्यालाच तोंड दाखवालोय आपण. आमचं मत आहे आपण आपलीच तोंड बघूया. म्हणून राजकीय ताट आपलं नाही, ते डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया. कुणाला तर शिवाजी करूया. आम्ही अजिंक्य चांदणेला मी राज्याध्यक्ष केलाय. मी प्रत्येक भाषणात म्हणतोय महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री झालाच तर अजिंक्य भैया चांदणे.
तर सोलापूरमध्ये बांगाने टाळ्यात वाजवले नाही. त्यांना वाटले चंद्रावर जायची भाषा बोला म्हणूया तर की आमचा मुख्यमंत्री होणार. ते म्हणजे हे बघा, शहाला नाही पैसा आणि मुख्यमंत्री व्हायला. या आपल्यातच आपली चर्चा आहे का नाही? आपल्यातच आपली चर्चा. काय उमेद सांगायला, चहाला पैसे नाही म्हणते लढवायचं. एकदा हे प्रयोग करूया. आणि जर हे लोन वाढलं तर सगळे समाज तुम्हाला उचलून धरतील, सगळे धरतील. एक उदाहरण सांगतो तुम्हाला, लय मोठं बोलत नाही. आमच्या सांगली शेजारी एक दुधगाव गाव आहे, दुधगाव. कांबळे साहेब 7च घर आहेत, 60च मत. मी डीपीची शाखा काढली तर सुरेश आवळे म्हटला, राजू आवळे काय सर म्हणले, पुत्र विचारत नाही आम्हाला राजकारणात, 60 मताला कोण विचारत. मी म्हटलं फॉर्म भर, ग्रामपंचायतीला 150 मताच्या फरकाने निवडून आलं ते कांबळे साहेब. मी वास्तव सांगतो, 350 मतं बहु समाजाची, 60 मतं मांगाची त्या वार्डात, 450 मतं जैनांची. जैन मायडाने म्हटले कधी नाही मांग राहिले, आम्ही त्याला मत टाकणार आहे. मी म्हटलं का, दिसला मांग पिटला. ते वास्तव सांगतो. आणि त्याला सगळ्या जैनांनी मतं टाकली, 60 मतावर पोरग 150 मताच्या फरकाने निवडून आले. हे बेनवाड करा की, तेवढं पण जन्म आहे ना. आणि म्हणून मित्रांनो, हे करूया, स्पर्धेत उतरूया, बहु समाजाच्या स्पर्धेत उतरूया की त्यांना वाईट वाटणार नाही. ही स्पर्धा आहे, राजकीय स्पर्धा सुद्धा केली पाहिजे का नाही? आणि मला खात्री आहे ह्या 2 समाज ऐक्य फक्त सुकुमार कांबळेच करू शकतोय, दुसरं कोण करू शकत. अरे डीपीआय वाढलं, 2 पक्ष वाढले, दोघांची युती होईल की एक दिवस, का नाही होणार? आता आमचा पक्ष नसताना युती होत नाही, हे लक्षात घ्या. अजाबाद गडी मांबूच तिकडे जात नाही. ती डीपीआय वाढला, आरपीआय वाढला, आणि दोघं म्हटले आपण बसून दोघांनीच लढूया, तर होईल का नाही? सत्ता घेतील की. म्हणून बाबासाहेबांनी 14 मागमार परिषदा घेतल्या. 14 मागमार परिषदा. बाबासाहेब म्हणजे स्वप्न होतं की म्हणे दोघं तरी एक होते ती, आणि दोघं जरी एक झाली तर हे 5 संघ आहे. 5 संघ म्हणजे काय कळतंय का? जिकडे टाकल ते पारड जड. आम्ही 5 संघामध्ये नाही आणि वजनामध्ये पण नाही. खरंच तुम्हाला सांगतो, मातंग समाज 5 संघ आहे. जसा बौद्ध समाज होता तसा मातंग समाज सुद्धा 5 संघ आहे. तुमची मतं एका मतदारसंघात किमान 15,000 तर मत आहेत का नाहीत? आणि कोण आलाय 15,000? जयंत पाटील 11,000 निवडून आला. किती? 11,000 मताच्या फरकाने जयंत पाटील निवडून आला. आणि तिथं 27,000 मांगाची मत आहेत, मोजली जात नाहीत ना. कशी मोजायची सांगा ना, कशी मोजायची? मी पाठिंबा द्याल, तुम्ही पाठिंबा द्याल आमच्या पक्षाला, एकट्याचाच पाठिंबा आहे, पक्ष म्हणून पाठिंबा नाही ना. आणि म्हणून तुम्हाला जर सगळ्या क्षेत्रामध्ये जर झेप घ्यायची असेल तर राजकारणावर दबाव पाहिजे. मताची ताकद तुम्हाला दाखवली पाहिजे. मताची ताकद दाखवायला तुमचा पक्ष पाहिजे. मांगाच्या बेसवर जर राजकीय पार्टी वाढली तर व्हालार कुठे जाणार आहे? रामोश अरे बघा की, 5 पारधे म्हणजे गाव घाबरतोय 5 पारध्यांना. कांबळे साहेब, महाराष्ट्रातल्या सगळ्या पारध्यांचे नेते मांगाचे आहेत का नाहीत? उमेश इथं काम करतोय, तिकडे मधुकर वायदनीचा मुलगा आता काम करतोय, सनातन भोसले काम करतोय, मराठवाड्यामध्ये कडुदास कांबळे मांगाचा आहे, तो पारध्याचं काम करतोय. बस म्हणाल तिथं बसते पारधीन उठतोय. असली जात यांनी मुठ्ठीत घेतल्या, इतर जातीचं काय घेऊन बसलाय, गडे आणू की वडून सगळं. पण पार्टी पाहिजे, त्याला स्वतःचा पक्ष पाहिजे. तुम्हाला एक दुसरं उदाहरण सांगतो. निवडे म्हणून गाव आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, 15 वर्षे मांगाची पोरगी सरपंच आहे. घर 7च आहेत. धमक्या देऊन मतं घेतात, पोरगी निवडून आली. आणि निवडून आणणाऱ्या आलेल्या सदस्यांच्या तलवारी लावतात मांग, पोरगी आमची सरपंच झाली पाहिजे. ते म्हणजे बाबा तुझी सरपंच. ही ताकद आहे. जावा कोल्हापूरला कवाळे आहेत का नाही? एकाच घरात 2 महापौर. ताकद आहे का नाही? एकाच घरात 2 महापौर. शिवाजी कवाळेची बायको महापौर, आणि पोराचं लग्न झालं 6 महिने नांदाला आली सून, पुन्हा ती महापौर. आहे का नाही ताकद? इचलकरंजी लावळे आहेत का नाहीत?
आवळेशिवाय राजकारण चालत नाही तर गरजेचं आहे का ना ताकद, पण ते मोजलं जात नाही, त्याची मोजदाद होत नाही. ते प्रेशर आमचं आहे हे त्यांना कळत नाही. आणि त्यांच्या डोसक्यात ते काय बाकीचे काय, हे मांगुड्यात 4 बाटल्या फोडल्या, बकरं दिलं की 10 वाजताच मतदान करून जातात की, असा एक समज झालाय. त्याला छेद द्यायचा असेल तर स्वतःची पार्टी पाहिजे. आणि म्हणून समाज किती पाहिजे, एक पाहिजे, त्याला मला लय महत्व द्यायचं नाही. मला सगळा कुठला समाज एक आहे हो, बौद्ध समाज एक आहे, कोण शिवसेनेत आहे, कोण बीजेपी मध्ये आहे, कोण इकडं आहे, तिकडं झाल्याच की बाबा. ब्राह्मण एक आहे का, सगळ्याच पार्टीत ब्राह्मण आहेत. कुठला समाज एक आहे सांगा ना, मला नाव सांगा. कुठला समाज एक नाही. पॉलिसी महत्वाची आहे आणि पॉलिसी मध्ये आम्ही फेल गेलोय. आणि मांगाच्या संघटना झाल्या की महाराला शिव्या द्यायच्या. महाराला शिवी देणं म्हणजे संघटना झालीच. कशाला शिव्या देतात ते वाद मिटवूया का नाही. शहाण्याने तर मिटवा की, शहाणी पण अडवण्यासारखी वागायला. आणि म्हणून हे 2 समाज एक कसे होते. मला अभिमान वाटतो, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर मध्ये हा वाद चिघळलेला नाही. आणि मी त्यांना सांगितले, आम्ही तुम्हाला इकडे येऊ देत नाही, आम्ही गुन्ह्यागोविंदा नाही दोघं निवांत. काय सांगली तर बौद्ध समाज डिक्लेअर केलं, कुणाला किती द्यायचं द्या, आम्ही दोघं एक आहे. पण काही ठिकाणी चाललंय. आणि म्हणून बोलताना सुद्धा जीभ लय महत्वाची असते, जीभ लय महत्वाची असते. तलवारीने एक माणूस तुम्ही कापू शकताय, जिभेने 100 माणसं एका वेळेस दुखवू शकताय. ती जीव सुद्धा कोणाला सांभाळता येईना झाल्या, वाटेल ते बोलायला. मला तर चड्डीच घातली आरएसएसची, सुकुमार कांबळे आरएसएस आहे. किती खालच्या थरानं टीका करायच्या, त्याला उत्तर देऊ नका. 2 समाज एक राहिलं तर स्वास्थ्य टिकणार आहे, शांतता टिकणार आहे. कारण का दोन्ही समाज कधी भांडलेले नाही का, भांडलेत अजिबात भांडत नाही, एकाच ठिकाणी राहिलेले, गावाच्या बाहेरच आहेत. मधीच रस्ता आहे ना, इकडं मांग आणि इकडं बौद्ध, त्याच्यात काय पलीकडे आहे. आणि 2 समाजाला घाबरून गाव शांत आहे. आणि तुम्ही लय 7-12 रानबी पोस्ट आहे म्हणून तुम्हाला घाबरत नाहीत कोण. अॅट्रॉसिटी असल्यामुळे तुम्हाला घाबरते. आम्हाला कोण घाबरतंय कशासाठी, अॅट्रॉसिटी असल्यामुळे घाबरते. ह्याला आमच्या भांडणात कोण पडाले का, पाटलं म्हणतात चाललंय चालू दे, म्हणतात चाललंय चालू दे, यांचं चाललंय चालू दे. आता अॅट्रॉसिटी कोण कोणावर घालणार बघूयाच मध्ये. किती खेळ बघायल्यात. आणि म्हणून या दोघांनी शांत राहावं. बाबासाहेब समजून घ्या, अथांग समुद्रासारखा बाबासाहेब, सगळ्यांचा विचार करणार. शेतकऱ्याचा विचार केला, अतिवृष्टी झाली तर शेतकऱ्याला कसं जगवायचं हे घटनेत आहे. भूकंप झाला तर त्यांना कसं जगवायचं हे घटनेत आहे. दुष्काळ आला तर कसं समाजाला जगवायचं हे घटनेत आहे. का मांगाला महाराला जगवा असं म्हटलंय का. बाई गरोदर राहिली तर तिला 3 महिन्याची रजा, नुसती नाही नवऱ्याला पण रजा. एवढा बारीक अभ्यास केला बाबासाहेबांनी. कुठं बाबासाहेबांनी जात बघितली, कुठं बाबासाहेबांनी जातीचं समर्थन केलं. घटना लिहिताना बाबासाहेबांना सुडू उगवता आला का नाही, कुणाचा नाकारला असता. ब्राह्मणाचा सुद्धा विचार केलाय बाबासाहेबांनी, केलाय का नाही. आणि जी घटना बाबासाहेबांनी लिहिली ब्राह्मणांच्या समोर टाकली, सगळे ब्राह्मणच होते ना सदस्य, मान्य करावं लागलंय त्यांना, मान्य. बाबासाहेबांच्या अगोदर 7-8 घटना तयार केल्या त्यांनी, सगळ्या नाकारल्या. आणि सगळ्या समाजाचा विचार करणारा हा घटनाकार म्हणून सन्मान केला ना, केला का नाही सन्मान. आणि म्हणून बाबासाहेबांना एका जातीत बंदिस्त करणं हा आमच्यासारख्याच्यावर अन्याय आहे. मातंग समाज मोठ्या मनानं बाबासाहेबांना स्वीकारतोय ना. आज प्रत्येक ठिकाणी बाबासाहेबांना फोटो लावूनच प्रोग्राम सुरू होतात ना, याचं तर कौतुक करूया की. तुम्ही पण लावा ना अण्णाभाऊंचा फोटो, तुम्ही लावा ना रोहिदासाचा फोटो लावा ना, काय बिघडलं लावा, तरच समाज जुडले जाणार आहेत. तर अण्णाभाऊ ह्याव अण्णाभाऊ त्याव असं म्हटलं की त्या अस्मितेला धक्का लागतोय. मी त्यांना विनंती करतो की नाही लावा फोटो, पण किमान दुखवू तर नका. समाज एकसंग व्हायचा असेल, सगळ्या जाती एकत्र यायच्या असतील तर एकमेकाचा आदर करायला शिकूया, एकमेकाचा सन्मान करायला. बरं, लढाई आपण कुणाच्या एकमेकाच्या विरोधात आहे का. सुप्रीम कोर्टाने निकाल दिला त्याप्रमाणे आरक्षण व्हा करा म्हणून मांगायची मागणी आहे. आणि बौद्ध समाजाची मागणी काय, त्या जाती फोडायची नाहीत,
त्या लागू करणं त्यांची पण ते शासनाकडे मागणी करतोय ना, आपण एकमेकांच्या विरोधात कुठं आहे मला सांगा ना. आपण काय बौद्धांच्या विरोधात मोर्चा काढला का? बौद्धांनी महाराज मांगांच्या विरोधात मोर्चा काढलाय. शासनाला टार्गेट केलंय ना, शासन ठरवाल ना. तुम्ही का भांडालाय? तुम्ही काय एकमेकाचा अवमान करायलाय? तुम्ही काय एकमेकाच्या प्रतिकांना नाकारलाय? शासनाला जाब विचार आहे. आणि त्या फडणवीसनं जर उपवर्गीकरण नाही केलं तर मांगाच्या कचाट्यात गडी येणार आहे. येणार आहे का नाही? नाही वर्गीकरण झालं तर याला काय मुख्यमंत्री आम्ही होऊ देणार नाही असं आम्ही त्याला म्हणतोय. कुणाला म्हणतोय? फडणवीसला म्हणतोय. आणि ते काय म्हणतात, जर केलं तर आमच्या ताब्यात आहेस. कचाट्यात सापडले ते कात्रीत, त्याला कळना झाले काय करावं ते. पण सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे तो त्यांना मान्यच करावा लागेल. जर मान्य नाही केला तर कोर्टाचा अवमान म्हणून याचिका दाखल होऊ शकतात. काही लोकांनी याचिका दाखल केल्या, हे करू नका. आपण फेटाळल्या ना, सगळ्या याचिका फेटाळल्या. बाबासाहेबांनी जो खांब तयार केला न्यायालयाचा, त्याचा आदर आपण केला पाहिजे. त्या मताचा आम्ही न्यायालयाचा आदरच केला नाही तर मग कारभार कसा चालणार? प्रेशरवर न्यायालय निर्णय देत नाही, हे लक्षात घ्या. मोर्चे काढले म्हणून न्यायालयाचा निर्णय बदलत नाही. आणि तसं झालं असतं तर निर्णयच आपल्यासारखे करून घेतले असते. न्यायालय घटनेचं संरक्षण करण्यासाठी ठेवलंय न्यायालयाला. न्यायालय कशासाठी? घटनेची मोडतोड केली की न्यायालय त्याच्यात हस्तक्षेप करतं. शेड्यूल कास्टच्या संदर्भामध्ये न्यायालयाने मोडतोड केलेली नाही. मग अशी ते तुम्ही बोलला कोणतर की एससी मधून बाहेर काढायचं कुणाला आणि कुणाला आत घ्यायचं हे घटना सांगत नाही. त्याला लॉक केले. लॉक काय केले? एससी आणि एसटी ला लॉक केले बाबासाहेबांनी. कुणाला आत पण घ्यायचं नाही, कुणाला बाहेर पण काढायचं नाही. बदल मात्र करता येतो, दुरुस्ती करता येते. बदलता येत नाही, दुरुस्ती करता येते. आणि ही दुरुस्ती आहे, एससी मधली ही दुरुस्ती आहे, बदल नाही. असं कुठे झालंय का? कोर्टाचा निर्णय घेतला का 15 जाती एससी मध्ये घ्या आणि 15 बाहेर काढा, असा निर्णय झालेला नाही. घटना बदलू शकत नाही, दुरुस्ती करू शकत. दुरुस्त्या लय झाल्यात नाही, खूप दुरुस्त्या झाल्यात. ही दुरुस्ती आहे. जे मागास आहेत त्यांना पुढे घ्या, अति मागास आहेत त्यांना. निर्णय काय कोर्टाचा आहे? ह्या शेड्यूल कास्ट मध्ये ज्यांना काहीच मिळालं नाही अशा अति मागासांना त्यांच्या सोबत आणा, पुढे घ्या, म्हणून तो निर्णय आहे. त्या अति मागासामध्ये मांग आहे, आमचं असं मत आहे. अति मागासामध्ये कोण आहे? मांग. दोनच वर्ग होणार आहेत. ते सदन आहेत त्यांचा एक वर्ग आहे, अति मागास आहेत त्यांचा एक वर्ग होणार आहे. अति मागासांना त्यांच्या सोबत आणण्याच्या संदर्भामधला तो निर्णय आहे. वाईट काय आहे सांगा ना. शाहू महाराजांचं उदाहरण तुम्हाला माहित आहे. शाहू महाराज रिझर्वेशन डिक्लेअर केल्यावर ब्राह्मण म्हटली, महाराज त्यांच्या तोंडाची चुरून घ्यायला नाही सा, गल्लेले होतील आणि एकदा उराव बसली की हलणार नाहीत. त्या अशा शब्दात बाबन म्हणत होती. महाराज म्हणले चल माझ्यासोबत. नेलं जिथं घोडी बांधतात तिथं. कामगाराला सांगितलं भरड्याचं टोपलं मध्ये ठेवा. सोड म्हटलं घोडी सोडली. ते तरण बांड घोडं होतं. अशी तरली बांड घोडी पुढे झाली. बाकीच्यांना आता झाडत झाडत भरडा संपवला. आणि मग शाहू महाराज म्हटले भरडा कुणी खाल्ला? भरडा कुणी खाल्ला? तरण्या बांड घोड्यांनी खाल्ला. ह्या घोड्यांची पण मला गरज आहे ना. थकलेल्या लहान घोड्यांची ताकद नाही, त्यांना बळ देण्यासाठी मी तोंडाला भरडा बांधतोय म्हटले. ते आरक्षण आहे. तसा न्यायालयाचा निकाल असेल, न्यायालयाने काय तर चौकशी केली असेल की नाही. हा महाराष्ट्रातल्या मागांनी मागितलेला निर्णय नाही. मागांनी कुठला माग गेला का न्यायालयामध्ये की आम्हाला स्वतंत्र आरक्षण द्या म्हणून? कुठला माग महाराष्ट्रातला गेलेला नाही. दुसऱ्या राज्यामध्ये वाद झाला, न्यायालयाने कमिटी नेमली, रिपोर्ट असा आला की एससी मधल्या बऱ्याचशा जाती अति मागास आहेत, त्यांना काहीच मिळालं नाही. हे न्यायालयाच्या लक्षात आल्यानंतर न्यायालयाने सांगितलं, राज्यांना परवानगी दिली की जे मागास आहेत त्यांना पुढे घ्या. ते वर्गीकरण आहे, त्याला सुद्धा आपला विरोध आहे. बाबासाहेबांच्या काळजानं विचारानं तुम्ही म्हणायला पाहिजे होता द्या सगळ्यांना वाटून. बुद्धाच्या मानसिकतेनं तुम्ही म्हणायला पाहिजे होतं द्या, बहुजन हिताय बहुजन सुखाय म्हणायला पाहिजे होतं तुम्ही. तुम्ही जातीत अडकत चाललाय, ह्याच वेदना मला सुकणार कांबळेला होत आहेत. म्हणून मित्रांनो, ह्या दोघातला वाद नाही, वाद आहे शासनाच्या विरोधात. न्यायालयाने जे सांगितलं त्याप्रमाणे वागानं आम्हाला काय मिळेल ते द्या, ही मागणी इतर जातीयांची आहे. पण त्यांना वाटतंय की हे जर झालं
तर नुकसान आपलं होतंय म्हणून ते मोर्चे काढतायत. त्याचा निकाल लागल तो लागेल. तुम्ही दोन समाजानं एकमेकाला आपलं भाऊ म्हणून एकमेकाकडे बघत राहूया. शेवटी एकमेकच एकमेकाच्या गरजेला येणार आहे का नाही? दुसरं कोणी येणार नाही. गावातले मारताना बरोबर म्हणते ती, आणि म्हणून दोघात वाद वाढणार नाही याच्या संदर्भात आपण प्रयत्न करूया. मी पुन्हा सांगतो, बाबासाहेबांच्या विचारानं जर आपण वागलो तर हा वाद वाढतच नाही. आपण जातीचा विचार करतोय, जातीमध्ये बंदिस्त झालोय, त्याच्यामुळे हे वाद वाढलेला आहे. त्या जातीतून बाहेर पडून सगळ्या लोकांचा, म्हणून मी मग सुरुवातीला म्हटलं मांगाने असं म्हटलेलं नाही, मांगाला आम्हाला स्वतंत्र आरक्षण द्या, उपवर्गीकरण करा असं म्हटले त्यांनी. याचा अर्थ इतर ज्या जातींना मिळाला नाही त्यांना सुद्धा मिळू दे, हा ब्रॉड विचार मांगाने पुढे आणलेला आहे. आमच्या मातंग समाजाचे काय नेते बोलतायत, आम्हाला सुद्धा त्याच्या वेळेस नव्हतं, आम्ही त्याचं समर्थन करत नाही. ते इकडे पण बोलतात आणि इकडे पण बोलतात. त्यांना बाबासाहेबांचं कळालं नाही, चळवळच कळाली नाही, आणि म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करूया. आता माझी